हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देशभरात 64 ठिकाणी तर अहिल्यानगरमध्ये 2 ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अहिल्यानगरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विठ्ठल नगर, पंचवटी नगर पाईपलाईन रोड येथे झालेल्या कार्यक्रमात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि साधनेची दिशा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. हिंदू जनजागृती समितीच्या सौ मनीषा कावरे म्हणाल्या, आज देश आणि धर्मावर होणारे आघात केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन धडकले आहेत. लव्ह जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्डाचे अतिक्रमण आणि कॉर्पोरेट जिहाद अशा विविध षडयंत्रांद्वारे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतःचा स्वबोध आणि शत्रुबोध जागृत ठेवून देश आणि धर्माच्या रक्षणासाठी संघटित होणे गरजेचे आहे. बघा, आघाताचा विषय आपण बघतो तर आघाताच्या संदर्भात आपल्या हिंदूंना सोबत शत्रुबोध नसल्यामुळे लव्ह जिहाद केवढा मोठा आघात आमच्या हिंदूंवरती होत आहे. आता आपण म्हणजे खूप उदाहरणं सांगण्यापेक्षा ना आपण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कितीतरी उदाहरणं बघत असू ना लव्ह जिहादची. कितीतरी आमच्या हिंदू मुली लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या असतील. पण हे आपल्या हिंदूंना कळत नाही. पण जे इतर पंथीय आहेत तर त्यांना ना लहानपणापासून त्यांच्या मनामध्येच तो लव्ह जिहाद आहे. त्यांना काय करायचं आहे तर भारताला गजवाया हिंद बनवायचंय. म्हणजे भारतामध्ये त्यांना इस्लामिक स्टेट बनवायचंय. इस्लामचं शासन त्यांना भारतामध्ये आणायचंय आणि म्हणून सगळ्या बाजूने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी हरिभक्त परायण श्री संदीप महाराज खोसे यांनी देखील मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत हिंदू धर्मावर आलेले संकट लक्षात घेऊन सर्वांनी सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेष करून महिला आणि मुलींनी लव्ह जिहादचे षडयंत्र समजून घेऊन इतरांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रारंभी श्री व्यासपूजन आणि परमपूज्य भक्तराज महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या संदेश वाचन, रामराज्य स्थापनेसाठी संकल्प, नामजप आणि धर्मरक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके, ग्रंथ प्रदर्शन आणि फलक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. उन्नती करून मनुष्य जन्माचे सार्थक करणे आणि समाजात अध्यात्माचा प्रचार करणे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून MBBS ही पदवी प्राप्त केली. या सोहळ्याचा 150हून अधिक धर्मप्रेमींनी लाभ घेतला.